जाणार आहोत लोणी येथे अमित शहांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू आहे. अजित पवार बोलतायत. मी देखील त्याचा साक्षीदार आहे. अनेक अर्थमंत्र्यांना आम्ही भेटलो, अनेक मान्यवरांना भेटलो, परंतु तो काही रद्द होत नव्हता. राज्यातल्या साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असणारा हा समाजातला मोठा वर्ग यामुळे अडचणीत आला होता. मात्र या देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते अमितभाई शहांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली आणि तातडीनं साखर कारखान्यांना प्राप्तिकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या ऐतिहासिक निर्णयामुळे तुम्हा किती सभासदांना माहिती आहे, शेतकऱ्यांना माहिती आहे, मला माहिती नाही, परंतु 9,500 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आपल्या या साखर कारखानदारीवरचा माफ झाला आणि साखर उद्योगाला एक नवी संजीवनी मिळाली. लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्याला दिलासा मिळाला. म्हणूनच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण हे देशाचे पहिले सहकार मंत्री अमितभाईंच्या शुभ हस्ते होत आहे. याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे, कारण साखर उद्योगाचा पाया रचणाऱ्या सहकार मर्चींच्या पुतळ्याचं अनावरण अडचणीत सापडलेला साखर उद्योग वाचवणाऱ्या आदरणीय अमितभाईंच्या हस्ते होत आहे. सहकाराचा हा एक अद्भुत अशा प्रकारचा योग आहे. त्या हा क्षण म्हणजे सहकारातल्या शतकातलं एक सुवर्ण पान आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आपण सगळ्यांनी बघितलं, इथनं सुरुवात झाल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत जिथे जिथं ऊस पिकतो तिथं तिथं सहकारी साखर कारखानदारी निघाली. बदल व्हायला लागला, आर्थिक सुबत्ता यायला लागली, शिक्षणाची दालनं त्या ठिकाणी खुली व्हायला लागली आणि त्याच्यातून तिथं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण झालं. त्या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत हलाखीची होती, परंतु त्यांनी त्या काळात ठरवलं की शेतकऱ्याला आपली ताकद ओळखायला लावायची आणि सहकार्याच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं. या विचारातूनच ह्या आपल्या आशिया खंडात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा कारखाना केवळ उद्योग नव्हता, तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आणि आज तोच कारखाना विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, मग सुजय असेल किंवा बाकीची त्यांची टीम असेल, मी आत्ता बघत होतो की आता तो कारखाना 10,000 टनांनी चालणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला आहे त्याच्यातनं ऊसाचं उत्पन्न वाढवावं लागणार आहे. कालपासून अमितभाई शहासाहेब इथं आलेले आहेत. आम्हाला एकनाथरावांना, देवेंद्रजींना, सर्वांना सांगतायत की आहे त्या जमिनीवर कमी पाण्यामध्ये, कमी खतामध्ये तुम्ही ऊस जास्त काढायला शिका. एआयचा वापर करा. काय तुम्हाला मदत लागली तर मला सांगा, मी NCDC कडनं किंवा सहकार विभागाकडनं मदत करायला तयार आहे. त्याच्यामध्ये त्यांना हे सगळं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्येच तणेश कसं काढता येईल